नमस्कार बैलगाडा प्रेमी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर. आजचा विषय आहे महाराष्ट्राच्या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सर्वात मोठं आणि जळफाड करणारा वाद, पुसेगाव हिंद केसरी मैदान 2025 मधील बकासूरचा अपमान. होय मित्रांनो, मानाचं पुसेगाव मैदान सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद असलेलं मैदान, तिथं हजारो प्रेक्षक थांबले होते फक्त आणि फक्त बकासूर बघायला. मोईल शीटचा वाघ, जगप्रसिद्ध नंदी, बाळा हिंद केसरी, महादेवाचा अवतार मानला जाणारा बकासूर, तो हरला तरी चालेल पण अपमान ते कधीच सहन होणार नाही. एक समालोचक माईकवर बोलला आणि पूर्ण मैदान चोरून उठलं. सोशल मीडियावर शिवगाळीचा निषेधाच्या पोस्ट आणि आता नवीन अपडेट. तो समालोचक प्रताप तात्या नव्हते, दुसरं कोणीतरी होतं. चला पूर्ण स्टोरी डिटेलमध्ये ऐकूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी सगळे कमेंट, रिॲक्शन आणि सत्य काय आहे ते सांगणार आहे. मित्रांनो, पुसेगाव हिंद केसरी हे महाराष्ट्रातील सर्वात मोठं मैदान. यंदा 2025 मध्ये प्रचंड गर्दी होती. हजारो लोक फक्त बकासूरसाठी आले होते. बकासूर पूर्ण मूडबाजी होता, पण गट पास झाल्यानंतर काहीतरी घडलं ते सहन होणार नव्हतं. समालोचकांनी माईक घेऊन बकासूरला अपशब्द वापरले. काही कमेंटनुसार मारला बकासूर असं काहीतरी बोललं गेलं, किंवा बकासूरच्या मालक मोईल शेटनं टोमणे मारले. पब्लिक सुद्धा करून आणली नाही, तर बकासूरच्या प्रेमासाठी आली होती असं सांगितलं गेलं. हे ऐकून बकासूर प्रेमींचा राग अनावर झाला. मैदानातच काहींना वाईट वाटलं, काही रडले. बकासूर हा फक्त बैल नाही, तो देव आहे, महादेवाचा नंदी, 14 देशात नाव गाजवणारा, गोवंश हत्येच्या विरोधात लाखो लोकांना प्रेरणा देणारा. पण ही अपमान का झाला? काही म्हणतात गर्दी जास्त झाली म्हणून, काही म्हणतात जळ म्हणून, पण मुख्य म्हणजे समालोचकाने मुख्य प्राण्याची आणि त्याच्या मालकाची इज्जत काढली. आता सोशल मीडियावर व्हायरल झालेली रील पोस्ट. एका रीलमध्ये सांगितलं गेलं, एकादशी बातमी करू नका, म्हणजे अफवा पसरवू नका. आणि मुख्य अपडेट, जो बोलला तो प्रताप तात्या नव्हते. सुरुवातीला अनेक लोकांनी प्रताप तात्यांचं नाव घेऊन पोस्ट टाकल्या. अमोल शेठ सारख्या युट्यूबर्सनी व्हिडिओ काढले की तात्या बोलले, पण आता क्लिअर झालंय तात्यांचा आवाज नव्हता. निसर्गाची नाव या पेजवर रील टाकली की मित्रांनो, एखाद्याची बदनामी करू नका. ते सांगतात की जो बोलला तो नेहमीचा समालोचक नव्हता, दुसरं कोणीतरी होतं. कदाचित कमिटीचा माणूस किंवा स्थानिक असू शकतो. कमेंट्समध्ये लोक म्हणतात, प्रताप तात्या बोलले नाहीत, दुसरा कोणतरी बोलला आहे. तात्यांचा आवाज नाही, ते बोलणारे नेहमीच कोणते समालोचक नव्हते. बाळकृष्ण जाधव होता तो, त्याने नाव ठेवले आहे बक्याला. अशा देखील कमेंट ह्या बाळकृष्ण जाधव यांचं नाव घेऊन टाकण्यात आलेलं आहे, पण ते कन्फर्म नाही. आम्ही कुठल्याही प्रकारे तसा दावा करत नाही. मुख्य म्हणजे सर्वजण एकमताने सांगतात की प्रताप तात्या असं बोलणार नाहीत. ते आदर्श समालोचक आहेत आणि नंदीची जाण आहे त्यांना. एक कमेंट, तात्या बोलणार नाही, ते सर्व बकासूर फॅनला माहिती आहे. प्रताप तात्या एक नंबर माणूस आहे. म्हणजे सुरुवातीची अफवा होती ते तात्या बोलले, पण आता ते खोटं टळले, त्यांची बदनामी झाली आणि आता लोक म्हणतात त्यांची माफी मागावी. पण मुख्य भाग राहतो, जे कोणी बोलला त्याने जाहीर माफी मागावी. आता बघा फॅनची रिॲक्शन. कमेंटचा पुराला आहे, पण जो कोणी बोलला आहे त्याने बकासूर बैलाची आणि प्रेमींची माफी मागावी. जो बोलला त्यांनी जाहीर माफी मागावी एवढी इच्छा आहे. पुसेगाव कमिटीने चूक आहे. कोणी माईकमध्ये बोलला त्यावर कायदेशीर कारवाई करावी. तो म्हातारा डंगरा कोण होता? त्याचं उत्तर ते कळा सुरू झाली की नक्की बकासूर देव आहे. जो बोलला तिची लायकी आहे का बकासूरला बोलायची? आणि खूप जण युट्यूबर्सना म्हणतात, तुम्ही बकासूरच्या नावाने व्ह्यूज मिळवता, पण वाईट वेळी साथ का देत नाही? ज्या नंदीमुळे बरेच युट्यूबर मोठे झाले, त्यांचे चॅनल मोठे झाले, कारण त्या मैदानात बकासूरचा अपमान केला, त्यावरतीही काही बोलणार नाही. बकासूर प्रेमी ठाम आहेत की पुढच्या मैदानाचा समालोचक असेल तर येणार नाहीत. काही म्हणतात मोईल शेट नका पळवा बकासूरला असला मैदानात, पण काही सांगतात हारजीत भाग आहे, बकासूर तेवच आहे आणि लवकरच कमबॅक करेल. मित्रांनो, माझं मत आहे की बैलगाडा शर्यत हा आपला नाद आहे, प्राण आहे. बकासूरने क्षेत्र जगभर नेलं, त्याचा अपमान म्हणजे सगळ्या प्रेमींचा अपमान. प्रताप तात्या नव्हते हे चांगलं झालं, त्यांची बदनामी थांबली. जो कोणी बोलला कमिटीने त्यावर नाव समोर आणलं पाहिजे आणि माफी मागायला लावली पाहिजे. युट्यूबर्सनी दोन्ही बाजू बघाव्यात, फक्त व्ह्यूजसाठी नव्हे तर सत्यासाठी बोलावं. बकासूर तुम्ही शांत राहू नका, पण शांततेने निषेध करा, देव त्याला उत्तर देईल. पुढच्या मैदानात बकासूर टॉप करेल आणि गुलाल उधळेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? समालोचकांनी माफी मागावी का? कोण बोललं होतं ते कमिटी सांगेल का? कमेंटमध्ये नक्की सांगा.